पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। केंद्र सरकारकडून अंत्योदय योजनेमधील लाभार्थ्यांना दरमहा प्रति कार्ड 35 किलो धान्य, 22 किलो गहू आणि 13 किलो तांदूळ व प्राधान्यक्रमातील कुटुंबांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मोफत दिलं जातं। मात्र आता निकषात न बसणाऱ्या सोलापूर शहरातील 39,122 आणि ग्रामीण मधील 72,048 रेशन कार्ड धारकांचे धान्य कायमचं बंद होणार आहे। सोलापूर शहर अंत्योदय प्राधान्यक्रमातील 5,19,000 लाभार्थी आहेत, तर ग्रामीणमध्ये 4.25 लाखांहून अधिक लाभार्थी प्राधान्यक्रम व अंत्योदय योजनेमधील आहेत। या लाभार्थींना दरमहा सरकारकडून मोफत धान्य मिळतं। मात्र यातील अनेक लाभार्थी निकषानुसार अपात्र आहेत। त्यानुसार केंद्र सरकारने जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना 10 ऑगस्ट रोजी अपात्र लाभार्थ्यांच्या याद्या पाठवल्या आहेत। यात देखील लाभार्थ्यांचे वय 100 वर्ष पूर्ण झालाय तरी देखील ते धान्य उचलतात। काही लाभार्थ्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी असल्याचंही आढळलंय। या लाभार्थ्यांबद्दल शंका आहे। काही लाभार्थी 6 ते 10 महिने झाला रेशन दुकानातून धान्यच घेत नाहीत। धान्य न उचलणारे वय कमी अधिक असलेल्या लाभार्थ्यांची तालुका स्तरावर शहरातील नगरांमध्ये जाऊन पडताळणी केली जाते, परंतु 4 चाकी वाहन असलेले वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त असलेल्यांचे धान्य बंद केले जाणार आहे। आता सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी केली जाणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.